नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विद्यासागर रावणगावे. आज 26 तारीख आहे आणि दुपारचे 4 वाजलेले आहेत. तर बघूया हे शेतकरी कुठले आहेत आणि काय पीक आहे आणि काय फरक आले बघूया. नमस्कार. 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 मी मेघराज पाटील कोकलगावकर, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. हा माझा मिक्स प्लॉट 6 महिन्याचा आहे सर. हा त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात बोकळा होता सर. हा तरी झाडाची ग्रोथ होत नव्हती. हा आपण मल्टीप्लायझर वापरला सर. हा झाडामध्ये 900 पूर्ण 100% पैकी 100% फरक वाटलाय सर मला. हे पूर्ण झाड पूर्ण बोकळून गेले होते. आता बघा पाण्याची कळा मस्त झालेली आहे सर. हे पण बघा सर. पण ही पूर्ण अशी हिची अवस्था होती की नाही, पूर्णच बोकळून गेले होते सर. येणा असं भरोसा होतो तुम्हाला? की मी म्हणलो हिची आशा सोडून टाकून द्यावं आणि याला उपसून टाकून द्यावाच्या नंतर दुसरं आपण काय वेगळं करावं. बर. आणि तुमचं माझं पण बोलणं झालं होतं की तुम्ही म्हणलं होतं की रोग आले सर, तुम्ही औषध दिल्यानंतरही असं झालं, ह्याच्यात काही बदल होतोय का? त्याच्यावर विश्वास तुम्हाला दिल्यानंतर ते बदल आज दिसून येते. तुमच्या रिसर्च करून मी फायद्यामध्ये आहे सर. बरं, तुम्ही स्प्रे मध्ये ड्रिप मध्ये केले का फक्त ड्रिप मध्ये सोडलेलं आहे? ड्रिप मध्ये पण घेतलं सर. हा, ड्रिप मध्ये घेतलं आणि त्याच्यानंतर 100 ग्राम मी फवाऱ्यातून घेतलं सर. बघा. तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता, अनेक आता आपल्या जे भागामध्ये आहे किंवा इतर भागामध्ये मिरचीचं इतकं प्रभाव खराब झालेला आहे की बोकडा रोग येते, त्याच्यावर कसलाच काही प्रकाराचं कुठलंच काही औषध चालना गेले. आज शेतकरी अनेक खर्च करतायत पण तशा प्रकारे रिझल्ट येत नाही. तुमच्या शेतामध्ये जर रोगाचं प्रमाण कमी करायचं असेल, जे मिरचीची फुटवा वाढायचा आहे, कलर बदलायचा आहे, आणि बघू शकता या ठिकाणी फुटवे किती चांगला आहे आणि याची कंडिशन बघू शकता कशा प्रकारचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, मला हेच म्हणायचं, तुमच्या शेतीमध्ये तुमच्या पिकामध्ये जर बदल करायचा असेल तर मला संपर्क करूया. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.